नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षवेद्य, कॅमेरामन सतीश आणि रोहित यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या जगामध्ये एक नवीन युद्ध पेटलंय, ते म्हणजे इराण व्हर्सेस इस्राईल, अमेरिका. या संपूर्ण युद्धामध्ये सगळे आखाती देश सगळे ओढले गेलेले आहेत आणि काही काळाने कदाचित संपूर्ण जगच ह्याच्यामध्ये ओढलं जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या इराणच्या विरोधात एवढं संपूर्ण जग पेटण्याची किंवा मुळातच इस्राईल आणि अमेरिका हे 2 देश पेटण्याची नेमकी अशी निकट काय तयार झाली? आणि आज सगळे इराण वगळता सगळे जे आखातातले मुस्लिम देश आहेत, मुस्लिम धर्मीय देश आहेत, हे इराणच्या बाजूने कोणीच कसं उभं राहत नाही? हे प्रश्न सध्या जगाला पडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा अँगल किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लपलेली आहे, ती म्हणजे शिया-सुन्नी संघर्ष. हा शिया-सुन्नी संघर्ष जवळपास इसवी सनाच्या 5व्या शतकापासून चालू आहे आणि तो आजतागायत सुरू आहे आणि याचंच एक मूर्तिमंत उदाहरण आता आपल्या युद्धाच्या स्वरूपात दिसतंय. मग आता शिया-सुन्नी संघर्ष आहे काय? आणि या शिया असलेल्या इराणच्या विरोधात हे सगळे सुन्नी इतर सगळे मुस्लिम देश जे आहेत, हे काय एवढे पेटलेले आहेत? या सगळ्या संघर्षाचं नेमकं होणार काय? आणि यातनं हे पुढे निष्पन्न काय होणार? ह्याची चर्चा होणं आज गरजेचं आहे. आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. पुणेकर सरांची अजून एक महत्त्वाची ते विधिज्ञ तर आहेतच, मोठे कायदेतज्ञ आहेतच. पण त्याची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे ते राज्यशास्त्राचे अभ्यासक सुद्धा आहेत आणि त्यांनी राज्यशास्त्रामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये 2रा क्रमांक सुद्धा मिळवला होता. त्यांना फेलोशिप वगैरे सगळं मिळालं होतं. तर आपण याही अँगलने त्यांची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत. त्यामुळे एक तज्ञ व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, मी आता प्रस्तावनेत म्हटलं, की शिया-सुन्नी हा संघर्ष जो आहे, हा इराणच्या युद्धामधला, हा नेमका आहे काय? मुळातच या सगळ्या वादाची सुरुवात कुठून होते आणि या इराणबद्दल एवढ्या सगळ्या मुस्लिम देशांबद्दल मुस्लिम आहेत, त्यांच्यावर आकस काय आहे? मुळात बघा हा जो संघर्ष धार्मिक जो आहे, जसं बऱ्याचदा मोहरमच्या त्या मिरवणुकीमध्ये ताबूत निघतात आणि त्या दंगली वगैरे व्हायच्या आणि आमच्या कोकणामध्ये ते हसन हुसेन फात्मा पडली रणात वगैरे म्हटलं जायचं. म्हणजे मोहम्मदाचे वंशज आणि दुसरे करबलाचे युद्ध, धर्मयुद्ध हे सगळं त्यांचं आहे. याला एक धार्मिक संदर्भ होता, त्यांच्यामध्ये वैर होतं आणि ते धार्मिक कारणापुरतं होतं. मूळ धर्मग्रंथ जरी एक असला, तरी पुढे त्या श्रद्धा बदलत गेल्या आणि हे जे सुन्नी आहेत त्यांच्यामध्ये धर्मगुरूंची परंपरा नाहीये. म्हणजे मशिदीमध्ये जो मुल्ला बसतो, तो फक्त त्या प्रार्थनेला मदत करण्यापुरता आहे. तो तुमचा गुरु नाही, त्याला वंदन वगैरे काय करायचं नाहीये. तो फक्त तुमचा मदतनीस आहे. म्हणजे ती श्रद्धा त्यांची वेगळी आहे आणि त्यामुळे ते शियाना ते मुसलमान मानत नव्हते. हा संघर्ष पहिल्यापासून होता. गंमत अशी की जिना हे पाकिस्तानचे निर्माते, ते स्वतः शिया होते आणि पाकिस्तान बमोशी हा सुन्नी आहे. कदाचित नंतर त्यांचा पश्चातापही झाला असेल, आपण हे का केलं म्हणून असं म्हणतात, त्यांना पश्चाताप झाला होता. तर ह्याची जी कडा आहे तुम्ही बघाल, की आज जगामध्ये शिया असे देश आहेत ना, एक इराण आहे, ज्यामध्ये 80% वर शिया आहेत. त्यानंतर दुसरा इराक आहे. इराकमध्ये राजवट होती ती सुन्नींची होती, परंतु संख्या शियांची होती. आणि सुन्नींची संख्या जेमतेम 35-40% आसपास असून देखील सद्दामची सत्ता होती. ती गेली. अमेरिकेने त्याला फाशी दिलं पकडून आणि त्याच्यानंतर मग हे आयसीसची स्थापना झाली. म्हणजे त्यांचं असं होतं, की आपल्याला इस्लामिक रिपब्लिक काढायचंय, की या प्रकारे यांनी आमची सत्ता घालवली. म्हणून सुन्नींचा राग होता आणि आयसीस संघटना ती तिकडनं आलेली आहे. आणि हिजबुल्लाची संघटना आहे ती शियांची आहे आणि तिचा संबंध फक्त इस्रायल पुरता आहे. म्हणजे तुम्ही एक बघाल, म्हणजे मी कोणावर आरोप नाही करत, पण ज्या शियांच्या दहशतवादी संघटना आहेत हिजबुल्ला वगैरे, या मुख्यत्वे त्याचा संबंध पॅलेस्टाईन, इस्रायल यांच्याशी आहे. आणि जे गजवा हिंद वगैरे आपण म्हणतो, त्याचा संबंध मुख्यत्वे करून सुन्नींशी आहे. म्हणजे हे आयसिस आहे, पूर्वी इंडियन मुजाहिदीन होती, त्याच्या तालिबान आहे, नंतर आपल्याकडे सिमी होती. या सगळ्या गोष्टींचा संबंध ह्या सगळ्या सुन्नींच्या संघटना आहेत, या शियांच्या नाही आहेत. तर ही जी संघटना घडली, त्यामध्ये शिया फक्त हिजबुल्ला पुरते होते आणि सुन्नी मात्र त्यांच्यामधल्या अतिरेकी संघटना ज्या होत्या, सगळे सुन्नी अतिरेकी आहेत असं काही मी म्हणत नाहीये, पण अतिरेकी मुसलमानांच्या संघटना सगळ्या सुन्नी मुसलमान, वहाबी अशा विचारांच्या होत्या. आणि मग अगदी अलीकडची तुम्ही म्हणाल, तर अलीकडे इंडियन मुजाहिदीन आहे भारतापुरतं. आपल्याकडे भटकळ बंधूंनी ती काढली. अशा प्रकारच्या असंख्य संघटना जगभरात झाल्या. त्या सगळ्याच्या सगळ्या सुन्नींच्या आहेत. म्हणजे त्यांचा संबंध असा इस्रायल पुरता किंवा पॅलेस्टाईन पुरता नाहीये. आणि आता काय झालंय, सगळे बाकीचे देश आहेत ना, यापैकी इराक, आता अमेरिकेने आपल्या वर्चस्वाखाली घेतलंय, तिकडे तळ आहे. तो एक शिया देश आहे. पण बाकी सगळ्या देशांवर ज्यांच्यावर इराण बॉम्ब टाकतोय आज, त्यांच्या लष्करी तळांवर वगैरे, म्हणजे अगदी त्यांनी सौदी अरेबियावर पण टाकला, कतारवर टाकला, ओमानवर टाकला, दुबईमध्ये त्याने बॉम्बिंग केलं, युएई मध्ये, युनायटेड अरब एमिरेट्समध्ये, आणि आज त्यांनी चक्क सौदीवर टाकले.
हे सगळे सुन्नी देश आहेत आणि हे मनाने अमेरिकेच्या बरोबर आहेत. कारण त्यांना इस्रायलमध्ये काय होतंय किंवा लेबनॉनमध्ये इस्रायल काय करतोय, त्यांना काही फारसं देणं-घेणं नाही. ते मनातून आनंदीच आहेत. सुन्नी सगळे आनंदी त्याच्याबद्दल आहेत असा माझा अंदाज आहे. हां, माणुसकीच्या दृष्टीने ते कदाचित दुःख व्यक्त करतील. ते तर आम्ही देखील करतो. बघा कोणी बायका मुलं मारली गेली, ना तुम्हाला आवडेल ना मला. संघर्षामध्ये एका देशाची बाजू घेणं ठीक आहे. पण कुठे निष्पाप माणसं मारली जात असेल तर आपण हिंदू आहोत. आपण कधीच या गोष्टींना समर्थन करणार नाही. ते ठीक आहे. म्हणजे तितक्यापुरतं सुन्नींचं आहे. पण जी सॉलिडॅरिटी वगैरे अशी काही तुम्हाला दिसून येत नाही. मुसलमान देशांनी इराणला वाईट टाकलेलं असं स्पष्टपणे आज चित्र आहे. सर तुम्ही आता तुमचं संपूर्ण उत्तर होतं त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे उल्लेख केलेत. ते म्हणजे एक मोहम्मद अली जिनाचा तुम्ही उल्लेख केलात आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानचा जो उल्लेख आहे तो. मुळात हे सगळं म्हणजे इराणचे जे त्यांचे सगळे सर्वोच्च धर्मगुरू जे होते किंवा सर्वोच्च नेते होते अयातुल्ला अली खामेनी. खामेनी यांचा जेव्हा त्यांना मारलं गेलं, त्यांच्या मृत्यूची अधिकृत बातमी जेव्हा आली, तेव्हा पाकिस्तानमध्ये वेगळंच चित्र दिसलं, की एक तर एका ठिकाणी खूप आनंद झाला होता, एका ठिकाणी शिया तिकडच्या पंथीय लोकांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या वकिलातींवरती हल्ले करायला सुरुवात केली होती. मग इतर ठिकाणी काही याचा कुठल्याही रिएक्शन येत नाहीत. पण पाकिस्तान एवढा का काय पण धुमाकूळ व्हायला सुरू होतं याचं उत्तर काय? खूपच विचित्र आहे. म्हणजे पाकिस्तान म्हणतात ना, एक वाईट म्हण आहे, काही जणांना आवडणार नाही. पण मूळ याच्यापेक्षा बाडगा अधिक स्ट्रॉंग असतो किंवा चहापेक्षा किटली गरम. पाकिस्तान काय मूळचा इस्लामिक देश नाही, हे सगळे बाडगे आहेत. आणि हे काय सत्तेत बित्तेत नव्हते. म्हणजे ते अत्याचार झाले म्हणून ते झाले. अमित दलवाईने एकेकाळी म्हटलं होतं, की तुमच्या पूर्वजांवर मुसलमानांनी अत्याचार नाही केले. आमच्या पूर्वजांवर केले म्हणून आम्ही मुसलमान झालो. कसं वाक्य आहे पहा अमित दलवाईंचं. म्हणजे अमित दलवाईने काही फारसं मी समर्थन करत नाही. त्यांच्या काही विचारांची मी सहमत सुद्धा नाही. पण या एका वाक्याची सहमत आहे. ते काय म्हणाले, की आम्ही जे मुसलमान आहोत इथले, आमच्या पूर्वजांवर त्यांनी अत्याचार केले म्हणून आम्ही मुसलमान झालो. म्हणजे आज आपल्याकडे महाराष्ट्रात ब्रिगेडी किंवा हे विद्रोही सांगतात, त्याच्या बरोबर उलट अमित दलवाईने सांगून ठेवलेलं आहे, की अत्याचारातून इस्लाम धर्म इथे पसरलेला आहे. आमच्यावर अत्याचार आहे म्हणून तुम्ही बघाल ना, इथे कसं दिसतंय तुम्हाला, की असेच झाले होते. यांच्याकडे कधी सत्ता नव्हती. भले काय म्हणत, पठाण आहेत आमचे आणि ते मंगोल आहेत त्यांची सत्ता. पण यांचा काय सत्तेचा महाराष्ट्रातले मुसलमान कुठचा सत्तेची वाटा आहे? काही संबंध बिंबंध नाही. परंतु एक निष्ठा आहे, एक अतिरेकी एक अभिनिवेश होता. त्यामुळे काय झालं, की पाकिस्तानची पण तीच गत आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांचं भाडकेपणा आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये इस्लामची निष्ठा अधिक राहिली. जसं भारतात बघा अजगर अली इंजिनियर होते. त्यांना आपण सुधारक वगैरे म्हणतो. पण तुम्हाला गंमत सांगतो, त्यांची सुधारणा कशी होती, की ते सय्यदांच्या विरुद्ध लढत होते. आता शिया धर्मामध्ये धर्मगुरू मानला जातो. मानायला अनुमती आहे शियांमध्ये. तेवढे ते कडवे नाहीयेत किंवा तेवढे त्यांचे विचार त्या अर्थाने म्हणाल तर फार कडक नाहीयेत. त्यामुळे शियांमध्ये तुम्हाला दिसेल, की जे खोजा मुसलमान आहेत त्यांचे ते प्रिन्स आगा खान आहेत किंवा यांच्यामध्ये बघाल तर यांचे सय्यदना आहेत पोरींचे. असे निर्णय धर्मगुरू तुम्हाला दिसतात. तर तिथे असगर अलींचा विरोध होता. तो यांना होता सय्यदनांना. त्यांचं म्हणणं होतं, की यांची नाळ जोडली पाहिजे म्हणजे सुन्नी मुसलमानाच्या. आपण सगळे एक आहोत आणि असं करून आपण हिंदू धर्माशी लढू. अशा प्रकारचे ते विचार होते. म्हणजे ते मनुस्मृतीबद्दल बोलत असत, हिंदूंचा जातीयवाद आहे वगैरे वगैरे बोलत असत, दलित अमुक. म्हणजे त्यांचं कसं होतं, की हिंदूंना भ्रमित करायचं. असगर अलींचा तो एक अजेंडा होता. आता तुम्ही बघा सुन्नी सुद्धा ते जकात बिकात देतात. कुठे जाते जकात? असगर अलींनी कधी विचारलं नाही. ते पण देत आहेत. त्यांना पण पैसे द्यावे लागतात. त्यांचं म्हणणं होतं एवढे सय्यदना कमवतायत. पण सय्यदनांनी एवढं धर्मकृत्य केलेली आहेत. इतक्या प्रकारची हॉस्पिटलला काढली. मध्यंतरी आलं मोदींची आणि त्यांची भेट झाली गुरूंची. मग त्याने काहीतरी फतवा काढला, असे अफवा यांनी बसवल्या. असा काय फतवा बितवा काढला नव्हता. याचं काय नाही, ती बिझनेस कम्युनिटी हो. बोरी बिझनेस कम्युनिटी त्यांनी मोदीजींना मतं दिली. आणि बिझनेस होतोय तो देणार का नाहीत? त्यांनी दिली ती मतं. परंतु यांनी त्याचा फतवा वगैरे निघालेला आहे. त्यामुळे असगर अली सारखी माणसं त्यांना एकत्र आणू पाहत होती. पण इथल्या मुसलमानांमध्ये ती फिलिंग होती. तुम्ही बघा आपल्याकडे आझाद मैदानला घडलं. पुढचे काय रोहिंग्या, त्यासाठी त्यांनी इथे आझाद मैदानला अत्याचार केले लोकांवर. महिला पोलिसांना त्यांनी प्रताडित केलं. त्यांचे कपडे उतरवायचा प्रयत्न केला, दंगे केले, लोकांना मारलं, मीडियाची वाहनं तोडली. म्हणजे इथल्या काही मुसलमान कार्यकर्त्यांमध्ये, मी सगळ्या मुसलमानांना म्हणणार नाही, अत्यंत उगीच कडवटपणा आहे. आम्ही सगळे एक आहोत. परंतु तसं चित्र जगात नाही. म्हणजे जगातले जे इतर मुसलमान आहेत सुन्नी, ते आज पाकिस्तानला आणि भारतातल्या मुसलमानांना हसतायत ऍक्च्युअली. ते म्हणतात ते काय कशाला करताय तुम्ही? म्हणजे इथे तुम्हाला असं वेगळं दिसतंय. पाकिस्तानामध्ये पण जे 9 जण मारले गेले, त्यातले बहुअंशी सुन्नी आहेत. म्हणजे सुन्नी सुद्धा गेले. आणि पाकिस्तानची गंमत बघा. गुलाम आहे तो देश अमेरिकेचा. अमेरिकेचे तळवे चाटतोय. पण इस्रायलचं म्हणजे एका प्रकारे मेंटल सिझोफ्रेनिया म्हणतात ना, तो पाकिस्तानला झालेला भ्रमित राष्ट्र आहे ते. पहिल्यापासून ते तसंच होतं. आणि आता कसं दिसतं बघा, भारतातले कित्येक मुसलमान अगदी आमचे हे आहेत ओवेसी. ते ओवेसी म्हणाले, की पाकिस्तानशी माझा संबंध नाही, मी इथला आहे. पण रिएक्शन बघा, ओवेसीची रिएक्शन आणि पाकिस्तानची रिएक्शन एकच आहे. सरकारची वेगळी आहे, परंतु भावना वगैरे अगदी भावनाने बोलतायत ते.
काय संबंध तुमचा? ते शिया आहेत, तुम्ही सुन्नी आहात, तुमची आयसिस आहे, त्यांची हिजबुल्ला आहे, दोघांचं वैर आहे, तरी सुद्धा एवढी युनिटी ते दाखवायचा प्रयत्न करतात. कारण त्यांचा पॅन इस्लाम हा त्यांचा एजेंडा आहे. पाकिस्तान्यांचा आणि ओवेसी सारख्या नेत्यांचा तो एजेंडा आहे. पॅन इस्लाम करायचा, भारतामध्ये इस्लामिक राजवट आणायची. त्यामुळे तर तुम्ही आता तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही वेगवेगळ्या अतिरेकी संघटना असते किंवा वेगवेगळ्या देशांचा तुम्ही उल्लेख केला, की तेथे कुठले शिया आहेत, कुठले शिया बहुल आहेत, कुठे सुन्नी बहुल आहेत, हे सगळे. आता ह्या सगळ्या जो संघर्ष पेटला आहे, त्याच्यामध्ये इराण आता या सगळ्या एका अर्थाने बघायला तर सुन्नी बहुल राष्ट्रांवरती अटॅक करायला सुरुवात करतोय. आता मग ह्या सगळ्या गोष्टींकडे ज्या आपण अतिरेकी संघटना किंवा सगळ्या आपण सुडो आपण शॅडो जे सगळं मिलिटरी त्यांच्या सगळ्या होते त्या, यांचं जे काही ह्या संघर्षामध्ये या सगळ्या संघटना आहेत, त्यांची काय भूमिका असेल? दुसरं म्हणजे आता जो शिया सुन्नी वाद आपण जो म्हणतोय, हा आता कुठल्या थराला जाईल? नाही, याच्यातून खूप गंभीर गोष्टी घडू शकतात. कारण ज्या प्रकारे त्यांनी बॉम्बिंग केलं आहे, एक गोष्ट तर निश्चित आहे, की जिथले ते सुन्नी देश इतर आहेत, म्हणजे कतार आहे किंवा दुबई, युनायटेड अरब एमिरेट्स आहे, सौदी, हे काय अमेरिकेला विरोध करणार नाहीत, ते शरणागती पत्करणार आहेत. उद्या रशिया उतरला तर युद्धाची परिस्थिती वेगळी असेल, महायुद्ध होईल न होईल, कदाचित असंही होईल की इराण आहे ते राजवट बदलण्याचा अमेरिकेचा बेत आहे. पण राजवट बदलायला त्या लोकांचा पाठिंबा तर पाहिजे. लोकांचा पाठिंबा आहे की नाही? कारण इराण म्हणजे अफगाणिस्तान नव्हे. तर अफगाणिस्तानचा इश्यू पूर्णपणे धार्मिक होता. इराणमध्ये धार्मिक आर्थिक दोन्ही आणि लोक ते जुनं राष्ट्र आहे ते. त्यामुळे तिथे सैन्य पाठवून रजिम चेंज कसा काय करणार? फार कठीण आहे ते. अफगाणिस्तानची जनता होती ना, ती डिवायडेड होती. खूप तिथे पंथ वगैरे होते, खूप टोळ्या होत्या. त्यामुळे या टोळीला पाडलं, दुसऱ्याला ताब्यात घेतलं. इराणचा जो लोकसमूह आहे तो एकच संध समूह आहे. त्यामुळे इराणमध्ये अशा प्रकारची राजवट बदल बाहेरून थोपणं, सैन्य पाठवून अशक्य आहे. राजवट बदलून सुद्धा ते ठेवतील, कदाचित ते माईल्ड झाले. उद्या त्यांनी रशियाची मदत घेतली आणि रशियाचा तळ तिकडे उभारला. अमेरिका काय करणार आहे? काही नाही करू शकणार. परंतु म्हणजे महायुद्ध होणार नाही. पण जर महायुद्ध झालं किंवा इतर काही गोष्टी युद्ध एस्केलेट झालं, तर हे देश काही इराणच्या बाजूला जाणार नाहीत. शेवटी इस्रायल हिजबुल्लाला पूर्ण चिरडेल, लेबनॉनचा ताबा घेईल स्पष्ट दिसते. इराणमध्ये असंतोष राहील, इराणचे तळ नष्ट केले जातील आणि शेवटी यातून शिया धर्म आहे, जो शिया पंथ जो आहे, याला फार मोठी हानी याच्यातून पोचणार आहे असं दिसतंय. आणि याच्यातून सुन्नींचं असं होणार आहे की इस्लामचा एक मनोभंग होणार आहे. कारण काय होतं की तुम्ही भले टाळ्या वाजवाल, कशी परिस्थिती आहे बघा, आयसीस वगैरे काढलं, सगळं केलं, परंतु आज तुम्हाला टाळ्या सुद्धा नीट वाजवता येत नाहीयेत. कारण इस्रायलने पराभव करणं इराणचा म्हणजे तुमच्याच भावांचा पराभव करण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अमेरिकेचे गुलाम म्हणून राहायचंय. म्हणजे एका अर्थाने ज्या प्रकारची तत्व हे आयसीस वाले सांगत आले आणि हिजबुल्ला वाले वेगळ्या कारणासाठी दोघांचा एकत्र पराभव होतोय. म्हणजे खरं सांगायचं तर सुन्नींनी सुद्धा टाळ्या वाजवण्यासारखं काही नाही. अमेरिकेने अक्षरशः दणका त्यांना देणार आहेत ते. त्यामुळे यांचं काही खरं नाही. आणि शेवटी मला भीती अशी वाटते ना इथं, की भारतामध्ये ज्या काही संघटना हे करतायत, मोर्चे बिरचे, काल गोवंडीला निघाला, संबंध काय? गोवंडीला 99% सुन्नी मुसलमान आहेत. काही त्यांचा संबंध नाही इराण बिराणशी. मग कुठेतरी हिंदूंवर येईल का? माझ्या मनामध्ये ती भीती आहे. उद्या ते मोर्चे काढतील, इस्रायल राहिलं दूर, आमच्याच बायका मुलांना हात लावतील. त्यामुळे मला याच्याबद्दल मला सरकारला सांगितलं पाहिजे, की हे जे मोर्चे मुंबईत निघतायत, सगळ्यांना ताब्यात घ्या आणि हात टाका. मुंबईत हे करू नका. मी स्वतः म्हणेन की ठीक आहे, इराणचं होतंय किंवा कुठेतरी पॅलेस्टाईनला होतंय, सहानुभूती आम्ही व्यक्त करू. नाही असं नाही. मी या बाबतीमध्ये एका कुठच्याही ठाम मताचा नाही की नाही बाबा मुसलमान आहेत मारा, हे चुकीचं आहे. जर अन्याय होत असेल तर अन्याय आहे. परंतु या प्रकारचं शक्ती प्रदर्शन ते मुंबईच्या रस्त्यावर केलं जातंय, अतिशय घातक आहे आणि सरकारने चेतवून काढलं पाहिजे. कारण हीच मंडळी आहेत झोपड्या उभारणारी. आधी मला सांगा, त्या मोर्चात लोक होती, सगळ्यांना बोलवा. अधिकृत घरात किती जण राहत आहेत? झोपड्यात कोण राहत आहे? कोणी एसआरएच उभारलेलं आहे. त्यामुळे हे गोवंडी वगैरे मला फार घातक वाटतं. सरकारने गृह खात्याने याची कडक कारवाई करायला पाहिजे. आणि प्रश्न मिक्स होत आहेत, हे प्रश्न घेऊन हे पुढे जात आहेत आणि पुढे मुंबईची वाट लावणार आहेत. त्यामुळे करू दिलं नाही पाहिजे. आणि हा प्रश्न आहे राजकीय आंतरराष्ट्रीय वेगळा आहे. आणि इथे जे गुंड आहेत यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. तुम्हाला आदर आहे ना कायद्याबद्दल? तुम्ही तुमची गुंडगिरी आधी बंद करा. गोवंडीला काय चाललंय? गोवंडीला महिला सेफ आहेत का? गोवंडीला व्यापारी सेफ आहे का? काय सेफ आहे? काहीच नाहीये. तुम्ही इस्रायल आणि इराणबद्दल कशाला बोलताय? त्यामुळे गोवंडी सारख्या प्रश्नाबाबत किंवा इथे मुंबईत काही निदर्शन होत आहेत, मी त्याबद्दल अत्यंत साशंक आहे आणि मी संतप्त सुद्धा आहे. एक मराठी माणूस आहे की हिंदू आहे, मुंबईत हे करू नका, तुम्हाला हे महाग जाईल. हे करू नका, ताबडतोब हे बंद करा. जे काय करायचे तुम्ही लिखापडी करा, शांततामय मार्गाने एका मैदानात जमा आणि काय ते करा. जर तुम्ही असे रस्त्यावर यायला लागलात तरी आम्हाला चालणार नाही. इथे कोणी इस्रायलचा मित्र आम्ही असावं का असं प्रश्न नाहीये. इस्रायल बघून घेईल. मुंबईच्या रस्त्याचा तमाशा होता कामा नये. ही भूमिका हिंदूंची असायला पाहिजे आणि आपण ठामपणे आपल्या सरकारला पण ती सांगितली पाहिजे, असं माझं मत आहे.
तर तुम्ही आता जे सगळं सांगितलं ह्याच्याबद्दल मला अजून थोडंसं डिटेलमध्ये विचारायचं आहे, की भारतात कालपासनं जर बघायला गेलं तर बरेच आपल्या समाज माध्यमावरती व्हिडिओज फिरताना दिसताय. म्हणजे काश्मीरपासनं सगळ्या जवळपास प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला सगळीकडे मुसलमान एकवटले आहेत. त्यांच्या त्या सगळ्या आरोळ्या चालू आहेत, हे करतात. म्हणजे एका ठिकाणी इराणमधले लोकं आनंद व्यक्त करतात आणि भारतातच मोठा आक्रोश सुरू आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता हिंदूंचा जो मुद्दा सांगितला, ह्याच्याकडे खरंच कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि खरंच भारतामध्ये हे उलटू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे? 2 गोष्टी आहेत. जे शिया करतायत ना, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. का कारण करतो त्यांचे ते धर्मगुरू सुद्धा होते. एक त्यांना स्थान होतं खामेनींना. बरा माणूस, वाईट माणूस तो त्यांचा प्रश्न आहे. मी कोणा धर्मगुरूवर टीका करू इच्छित नाही. पण हे जे सुन्नी जात आहेत म्हणतात ते फार मानवतावादी होते. यांना कुठून मानवतावाद आलं हो? ज्यावेळेला 26/11 झालं तुम्ही काढलात का मोर्चा गवंडीला? नाही काढलात. 26/11 किती भयंकर होतं? इतक्या गोष्टी इथे घडल्या, आयसिसने केल्या, इंडियन मुजाहिदीनने केल्या, सिमीने केल्या, तालिबानने केलं. तुम्ही कुठे होता? म्हणजे तुम्ही ते मानवतावादी वगैरे जे आणता आझाद मैदानचा दंगा त्याला काय केलं तुम्ही? त्यामुळे तुम्ही लोकांनी मानवतावाद करू नका. हे फक्त भ्रमित म्हणजे शियानी ज्या काही महिला मी बघितल्या त्या अक्षरशः आक्रोश करत होत्या, मातम ज्याला म्हणतात त्या करत होत्या. ठीक आहे, त्यांना दुःख होऊ शकतं. शेवटी बघा श्रीलंकेमध्ये सुद्धा प्रभाकरनला मारलं तेव्हा प्रचंड शोक झाला होता. या गोष्टी घडतात. नेत्याच्या मागे लोक असतात. सद्दामला मारल्यानंतर झाला. हे होतं. पण याचा अर्थ हे जे त्याच्यामध्ये कातळं म्हणजे शेळीचं कातळं पांघरलेले लांडगे जे घुसले आहेत. मी सगळ्या सुन्नी समाजाला म्हणत नाही. मी त्यांचे जे कार्यकर्ते मोर्चात गेले, एका कार्यकर्त्याने माझ्याशी वाद घालून दाखवा. मी त्याला प्रश्न विचारला, तू बाबा काय केलंस? तुम्हाला हे करण्याचा हक्क नाहीये. तुम्ही फक्त मुंबईमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू इच्छित आहे, प्रॉब्लेम निर्माण करू इच्छित आहे. त्यामुळे हे जे दृश्य दिसतंय मातमचं, त्यामध्ये शियांची संख्या जेमतेम 5% आहे. आता मला सांगा, मुंबईमध्ये शिया आहेत. बहुसंख्य शिया कोण आहेत तो? काळा बुरखावाले नाही आहेत. ते खोजा आहेत आणि ते हे आहेत बोहरी आहेत. किती तुम्हाला बुरखा घातलेला कलरफुल बुरखा जो असतो हिरवा, निळा, लाल अशा जो कलरफुल असतो, त्यांची ती पार्श म्हणजे दुरून एखादा बोहरी तुम्ही बघितलात तर त्याची जी जी शेरवानी वगैरे असते एखाद्या पारशासारखी वाटते. कारण मूळ ती मंडळी तिथून आलेली आहेत, इराणमधनच आलेली आहेत ती एकेकाळी त्या भागातून. त्यांचं मांशिक त्यांचं फीचर सुद्धा वेगळे आहेत. तर तसे तुम्हाला किती मुसलमान दिसले हो? किती दिसले? सगळे काळ्या बुरख्यातले, डोक्याला ते फेस कॅप घातलेले आणि त्या प्रकारचे भारतीय मुसलमान जे मूळ भारतीय आहेत म्हणजे हे परकीय असं म्हणत नाही, परंतु हे दुसरीकडनं आधार मागत इथे आले होते एकेकाळी. आणि हे सांगतात की आम्ही दुसऱ्या देशातून आलो, आम्ही तुझ्याकडे आधार विचारला आणि भारतात आलो. त्यांची मातृभाषा त्यांची गुजराती आहे. किती तुम्हाला गुजराती चॅनलवर किती मुलाखती दिसल्या हो? हे सगळे उर्दूवाले दिसत आहेत. यातलं कोणी शिया बिया नाहीये. थोडीशी लोकसंख्या उत्तर प्रदेशात शियांची आहे. ते 2-3% एकूण लोकसंख्येच्या असेल. परंतु त्यांनी केलं तर मी समजू शकतो. हे जे गोवंडीला मुंबईला चाललंय ना, हा अक्षरशः तमाशा चिरडून टाकला पाहिजे असं माझं मत आहे. सर तुम्ही आज आम्ही प्रत्येक वेळेला आपण एका वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि खरोखर गंभीर विषयांवरती आपण चर्चा करत असतो. आजही आपण त्या विषयावरती चर्चा केली आणि या युद्धामुळे जे काही पडसाद भारताला भोगावे लागू शकतात ह्याची आज आपण सूचनाच या व्हिडिओच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून देत आहोत. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली याबद्दल हिंदुस्थान पोस्ट मनःपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. तर हे होते संजीव पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला या इराणचं जे युद्ध सुरू आहे, या इराणच्या युद्धामध्ये जे काही गोष्टी सुरू आहेत आणि हा शिया सुन्नी संघर्ष हा जो एक त्याच्या पडद्यामागे जो सुरू झालेला आहे, हा शिया सुन्नी संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो आणि त्याचे भारतावरती काय परिणाम होऊ शकतात म्हणून वेळीच सावध कसं व्हायला पाहिजे याची आपण त्यांनी या गोष्टी दिल्या आणि याची वॉर्निंगच आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी दिली असं म्हणायला काही हरकत नाही. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.